चला आपल्या बागेमध्ये स्वागत आहे. आज पूर्ण बाग दाखवण्याचा प्रयत्न करते. नक्की बघा, खूप सुंदर तुम्हाला छान प्रसन्न वाटणार आहे. इथे बघा आपण अडेनियमपासून सुरुवात केलेली आहे. अडेनियम खूप छान आता छान मोठे मोठे झालेले आहे, बहरलेले आहे. त्याच्यासोबत बघा इथे बाकी आपलं टेनोक्लॉक वगैरे असे प्लांट आहे. आणि याच्यानंतर आपल्या पर्स बघा खूप सुंदर दिसत आहे. तर बघण्यासारख्याच वाटत आहे एकदम. इथं आलं की इतकं ग्रीन छान वाटतं ना. इथं आपले जेट प्लांटचं बघा खूप छान आता आकार त्याला येत आहे. सुंदर सुंदर आणि खूप सुंदर ते दिसत आहे. ग्रीनरी पण खूप छान अशी डोळ्यांना आहे ना वेगळंच आणि मनाला प्रसन्नता लाभते हे सर्व बघून. खूप सुंदर बघा, थोडंसं बाकी आहे आता आकार पूर्ण व्हायला आपला हा. मग खूप सुंदर आकार हा तयार होणार आहे. अगदी थोडंसं बघा, आता पाईप असाच होता घरात निघालेला, तोच लावला होता इथे मी. बऱ्याचदा बाहेरून आणल्यापेक्षा घरीच काहीतरी जुगाड आपण करत असतो. या टोपेरीमध्ये बघा बऱ्याचदा काढायचा प्रयत्न केला आहे, पण रेन लिलीचा बल्ब असतानाच बघा छोटंसं फुल पण आलं आहे साईडनं. खरं तर बाग आता मोठी झाली आहे त्याच्यामुळे एवढं दाखवताही नाही येत. बघा जेव्हा बुंडीला होल नसते ना तेव्हा बघा अशा कटिंग खराब होतात. पूर्ण कटिंग हे छान आहे, पण अशा हळूहळू आल्या असताना खराब झाल्या असते. बघा सगळ्यांना छान मुळ्या आलेल्या आहे. आणि ह्या आता एखाद्या दुसऱ्या कुंडीत लावते किंवा याला होल करून घेते. असं करावं लागेल मला. बोगनवेलला थोडे फुलं आलेले आहे. इकडे अंजीरचं प्लांट आहे. खरं तर बघा हे पिंपळाचं निघालेलं होतं, बोन्साई करेन म्हणून राहू दिलं. याला आहे ना पूर्ण मुळ्या याच्या जमिनीत गेल्या होत्या म्हणून मी वर काढलं. तर बघा आता त्याचे पानं झुकलेले आहे खाली. त्याच्यासोबत हे पेरूचं झाड आहे. खूप गोड पेरू होता. खाल्ल्यावर तर खरंच खूप छान, म्हणजे असा चव त्याची वेगळीच होती. इथं बघा वडाचं झाड, आता वटपौर्णिमा येणार आहे ना आपल्याकडे, वडाचं झाड तयार झालं, खूप छान वाटते. आणि डाळिंब आहे मागे. इथं बघा अंगूरचा वेल आहे. आता यानं ग्रोथ घेतलेली आहे. यावर्षी जर याची छान वाढ झाली ना तर मागे पुढे आपल्याला अंगूर मिळू शकतात. आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटतात हे झाडं. असं नाही की फळं दिले तरच छान. आणि त्याच्यासोबत वॉटर लिलीचे बघा भरपूर प्लांट आहे. पण आता मी तुम्हाला जवळून दाखवत नाही, कारण इतके जवळजवळ ठेवल्याने कुंड्या जायला थोडा प्रॉब्लेम होते. आणि आपल्या कुंड्या बऱ्याच झाडांना रेग्युलर आता फुलं यायला लागले वॉटर लिलीमध्ये, काही काही याला. आणि इथे बघा हे आहे आपलं मलबेरीचं. हे याला रिपोर्टिंग करायचं आहे काही प्लांटला. एक चिकूला पण मोठी ग्रो बॅग देते म्हटलं मी, पण आता त्याच्यासाठी पावसाची वाट पाहत आहे. म्हणजे कंटिन्यू जेव्हा पाऊस राहील ना तेव्हा हे काम करेल, नाहीतर झाडं खराब होऊन जाईल. गोंपरी नाल्याला भरपूर फुलं आलेले आहेत, जाडे जाडे मोठे फुलं झालेले, काढून कुंडीत दाबते. अजून याची रोपं निघायला सुरुवात नाही झाली, पण भरपूर रोपे निघतील याची काही दिवसातच. आणि इथे आपल्या कॅरीमध्ये बघा इथे पण अपराजित आहे. इथे टरबूज खरबूजची वेली निघालेली आहे. काही किती चालते काय चालते बघूया. आपण जेव्हा फळं खातो ना तेव्हा बी असं टाकत राहायचं. इथे बघा पॉलिनेटर बघा किती सुंदर या झाडावर परागीकरणाचं काम करतात ना, ते हेच मधमाशा. आणि ते छान त्याच्यात मग्न आहे. त्याच्यासोबत बघा अपराजिताची वेल काढून टाकते, इतके निघत आहे ना ते. आणि आपला बोन्साई कडुलिंब बघा, याच्या मुळ्या बघा मोठ्या झाडाची आकृती तयार झालेली आहे. त्याच्यासोबत बाजूनं निघालेलं आहे हे सदाबहार, सदाफुली. आणि इथे बघा हे हलून नाही म्हणून मी ठेवलं होतं चंपाच्या बाजूनं. आता हे चंपाला बऱ्याच दिवसानं खूप छान पानं आलेले आहे. आणि इथे आपलं लिंबूचं झाड आहे, कारण उन्हाळ्यामध्ये वाचवण्याचंच मला पडलं होतं. आता काही काम मी त्याच्यावर करेल. आणि आता हे तोडून 2 पानं खायचा विचार करते आहे. भूमी आवडा जे आहे एकदा खाऊन आता 10-15 दिवस झाले असेल. चला आता परत खाते मी, म्हणजे 2-3 वेळा खाणं झालं आहे माझं त्याच्यावर. आणि इथे बघा इथे पण निघालेलं आहे, भरपूर निघतात हे रोपे. एक वेळा जर बी, कारण या रेनलीचं बी खूप तयार होते आणि ते बी पडलं की असे रोपे तयार होतात. इथं पण काही बकेट्स ठेवलेले आहे, वॉटर लिली लावलेले. याला कंटिन्यू फुलं येत आहे या कमळाला. जे येऊन गेले ते तोडते मी बघा. आता हे पण खराब झालेलं आहे, तोपर्यंत दुसरीकडे सुद्धा आलेली आहे. आणि आता निशिगंधाचे बल्ब भरपूर प्रमाणात तयार झाले, आता यालाही फुलं येतील अशी आशा करते, कारण एका याला तर येत आहे असं मला वाटते. कसा वाटला छोटासा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.